आज आपण भाजीची रेसिपी बघणार आहोत आणि त्यामध्येच आपण बघणार आहोत मिक्स डाळची भाजी। कारण माझ्याकडे कोणतीही हिरवी भाजी घरात शिल्लक नव्हती कोशिंबीर आणि हिरव्या मिरचीशिवाय। तर इथे मी मिक्स डाळची भाजी बनवलेली आहे। तर त्यामध्ये मी 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत। तर इथे मी 2 टेबलस्पून काळी उडद डाळ घेतलेली आहे त्याच्या छिलक्यासहित। त्याचबरोबर मी इथे घेतलेले आहे प्रत्येकी 1 टेबलस्पून मूग डाळ, चना डाळ, मैसूर डाळ आणि तुवर डाळ। तर या सगळ्या डाळी मी एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता या डाळी मी इथे 2 ते 3 पाणी असं स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून जे उडद डाळवरचं जे छिलकं असेल ते देखील निघून जाईल आणि त्याचबरोबर डाळींना काही पावडर वगैरे असेल, केमिकल्स वगैरे ते सगळं देखील निघून जाईल म्हणून। कारण बहुतेक लोक घरी डाळी वगैरे आणल्यानंतर त्यामध्ये बोरिक पावडर लावून ठेवत असतात आणि मी देखील लावत असते। तर मी इथे ही डाळ व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतली आहे 2-3 पाणी। आता त्यानंतर मी यामध्ये उकळतं गरम पाणी टाकणार आहे। बघू शकता आपण मस्तपैकी असं गरम पाणी घेतलेलं आहे मी इथे। आता हे पाणी उकळतं मी त्यामध्ये टाकून 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवलेलं होतं। आता आपण बघू शकता त्याच्यावरचं जे छिलकं असेल ते सगळं असं व्यवस्थित निघायला मदत होईल, कारण आपण गरम पाण्यामध्ये ही डाळ भिजत घातली होती आणि डाळ देखील मऊ झालेली आहे। तुम्ही नखाच्या सहाय्याने कट करा किंवा कशीही तुम्ही हाताने कशीही तिला मॅश करा तर ती थोडीफार तुम्हाला मऊ अशी दिसेल। तर आपण आता एकीकडे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे। परत आपण ही डाळ एक पाणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये ही डाळ टाकून देणार आहोत। आता डाळ टाकून झाल्यानंतर आपण कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या आपण या कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत। आत्ता इथे आपल्या कुकरची शिट्टी झालेली आहे। बघू शकता आपण मस्तपैकी डाळ ही शिजून झालेली आहे। तर माझ्याकडे उर्वरित असं काळं वाटण थोडंफार शिल्लक होतं, त्यापासूनच मी ही भाजी बनवणार आहे। बिलकुलही हिरवी भाजी घरात नसताना तुम्ही नक्की हा पर्याय ट्राय करा। तुम्ही भातासोबत, भाकरसोबत, चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकता। पण जर का तुमच्याकडे भाकरचं पीठ अवेलेबल असेल तर नक्की ही भाजी तुम्ही भाकर आणि भातासोबत ट्राय करा, खूप छान लागते। तरी अगोदर मी त्यात 2 टेबलस्पून तेलमध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला होता आणि त्यानंतर वाटण टाकलेलं आहे। आता त्याचबरोबर मी 2 ते 3 अशा 3 मिरच्या मी इथे लाल मिरच्या टाकलेल्या आहेत तडक्यासाठी। तर मी त्यामध्येच तडका देत आहे, सेपरेट तडका मी देणार नाही आहे। तर इथेच मी त्या मिरच्या देखील फ्राय करून घेत आहे, मसाला देखील परतून घेत आहे। तर मसाला हा आपला ऑलरेडी आपण तव्यावरती तेल टाकून असा परतून घेतलेला असतो। कांदे वगैरे व्यवस्थित असे परतून घेतलेले असतात, त्यामुळे जास्तपैकी आपण त्याला असा परतण्याची गरज नाही आहे। बघू शकता आपण त्याला तेल देखील मस्त सुटलेलं आहे। त्याच मसाल्यामध्ये जेवढं तेल होतं तेवढंच तेल मी त्यामध्ये राहू दिलेलं आहे। एक्स्ट्रा तेल मी कसलंच त्यामध्ये घातलेलं नाही आहे। तर तेल सेपरेट झालेलं आहे। आता त्यामध्ये मी आगरी मसाला घालत आहे आणि थोडीशी किंचित अशी हळद पावडर देखील मी त्यामध्ये घातलेली आहे। आगरी मसाल्याशिवाय मी यामध्ये काळा मसाला वगैरे दुसरा काहीही घातलेलं नाही आहे, कारण सगळे मसाले त्यामध्ये येतात म्हणून मी फक्त आणि फक्त आगरी मसाल्याचा इथे वापर करत आहे। तर बघू शकता आपण कलर देखील छान आलेला आहे वाटणला, आपण ज्यामध्ये मिरची पावडर वगैरे घातलेली त्यामध्ये। आता आपण जी डाळ शिजलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हलवून घ्यायची आणि मग त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित आपली ही डाळ आपण इथे अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर वाटणमध्ये आपण ही डाळ टाकून झाल्यानंतर मस्तपैकी त्याला आपण 1 ते 2 अशी उकळ काढून घ्यायची 5-6 मिनिटासाठी। तर थोडंसं आपण अजून पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये। आता मस्तपैकी आपण याला उकळ काढून घेणार आहोत। चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे, फक्त आपण थोडी उकळ आल्यानंतर त्यामध्ये कोशिंबीर ॲड करायची आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला फीडबॅक द्यायला विसरू नका, कारण भाजी नसताना हा बेस्ट ऑप्शन आहे। तर तुम्ही भात किंवा भाकरीसोबत ही भाजी ट्राय करा आणि चपाती देखील तुम्ही यासोबत खाऊ शकता, पण भाकर आणि भातासोबत खूप छान लागते। तर नक्की माझी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।